Okay, very good. Good morning all of you and जय हिंद। कल मैं अपने बटालियन ऑफिस गया था। अपने जो सीओ साहब है कर्नल सत्यशील बाबर सर, वो 2 सितंबर के दिन अपना 18 महाराष्ट्र बटालियन छोड़ के जा रहे हैं, स्टडी लीव पर छोड़ रहे हैं हमें। तो अभी नए कर्नल साहब अपने पास आ रहे, कर्नल प्रवीण धीमन सर। सो जाहिर है धीमन सर के साथ हम लोग अच्छा एक रिश्ता बनाएंगे, हमें उनको अच्छा आउटपुट देना है और अपना यूनिट का नाम, अपने बटालियन का नाम अच्छा रखेंगे। ओके, मुझे इसके लिए आप सबका सहयोग चाहिए। सो कल मैंने आपके व्हाट्सएप ग्रुप पर कुछ बहुत अहम जानकारी भेजी थी, उसके लिए मैं आपको पहले इत्तला करना चाहता हूँ। पहली चीज है डीजीएनसीसी ट्रेनिंग पोर्टल, अपने रक्षा मंत्री जो है राजनाथ सिंह, उन्होंने और अपने डीजी साहब, उन्होंने मिलकर इनका इनॉग्रेशन किया है। मैं स्पेशली आपको उसके बारे में एक पिक भी शेयर करना चाहता हूं। आपको ये सब जीके पता होना चाहिए। यू आर मोस्ट, आप सभी जो बच्चे हैं आपको पता होना चाहिए कि आप एसएसबी के लिए अप्लाई करने वाले होते हो। ओके, ये कल अपने पिक्चर देखा होगा, देखा कि नहीं? ओके, एनीवे नो प्रॉब्लम। तेजस स्क्रीन शेयर हो रहा है बेटा? हाँ सर, हो रहा है। ओके, तो ये स्क्रीन में आपको सबसे पहले ये पोर्टल ऐप में बहुत इंपॉर्टेंट है, बेसिक जानकारी, कैडेट हैंडबुक और वीडियोस है इंपॉर्टेंट लेक्चर के। उसी के ऊपर आपको एग्जाम भी होगा, लेकिन एग्जाम बहुत ही टफ होगा। तो जाहिर है आपको जितना मटेरियल मिलेगा उतना एग्जाम टफ होगा। नाउ यू आर लकी बॉयज, आपको मटेरियल इस साल बहुत ज्यादा मिल रहा है स्टडी के लिए ऑनलाइन, और पूरे देश में एक ही मटेरियल सर्कुलेट हो रहा है, तो उसका बेनिफिट लीजिए, उठा लीजिए। ओके, so today's our lecture topic is social service and community development। ये सोशल सर्विस का हम लोग काफी हद से काम करते आ रहे हैं, क्योंकि एनसीसी का हम लोग सिविल डिजास्टर के टाइम पर सबसे ज्यादा मोटिवेट होने वाले या काम करने वाले ऑर्गेनाइजेशन के तौर पर हम जाने जाते हैं। म्हणजे या सगळ्यांमध्ये सामाजिक सेवा आणि संपूर्ण कम्युनिटी विकास हा करण्यासाठी एनसीसीचा एकदम रोल काय, यामध्ये आपल्याला आज बघायचं। आपले राष्ट्रपिता जे होते, एक उद्देश होता, द बेस्ट वे टू फाइंड युअर सेल्फ इज टू लॉस युअर सेल्फ इन द सर्व्हिस ऑफ अदर्स। तुम्ही स्वतःला शोधू शकता दुसऱ्यांच्या सेवेमध्ये आणि स्वतःला त्यामध्ये शोधणं, दुसऱ्याच्या सेवा करताना स्वतःला बघणं, ही जी भावना असते त्या सामाजिक सेवांमध्ये विरघळून जाण्याची जी एक मानसिकता असते, नैतिकता असते, त्याला कोणताही तोड जगात नाहीये। जगात तुम्ही अनेक सामाजिक सेवा संस्था पाहिल्या असतील, एनजीओ पाहिल्या असतील, स्पेशली 19व्या आणि 20व्या शतकांमध्ये अशा सामाजिक सेवा संस्था खूप पुढे आल्या। वर्ल्ड वॉर नंतर या म्हणजे विशेष करून रेड क्रॉस झाले, ब्लड डोनेशन झाले, दुसऱ्यांच्या प्रती काम करणं। गेल्या 2500 वर्षापूर्वी अनेक जगामध्ये, स्पेशली आशिया खंडामध्ये अनेक ठिकाणी युद्ध व्हायची, सैनिक जखमी व्हायचे, तर त्यावेळी गौतम बुद्धांचे जे अनुयायी होते ते शुश्रूषा करायचे। त्या सैनिकांना घेऊन जाऊन त्यांची जखम भरणं, त्यांची शुश्रूषा करणं, त्यांना वैद्यकीय इलाज करणं, हे देखील काम केलेलं आहे। ह्या सगळ्या सेवा आपल्या विशिष्ट एका फिलॉसॉफी मधून येतात, म्हणून आपण सोशल सर्व्हिस कडे विशेष लक्ष देतो। म्हणून एनसीसी कॅडेट कडे जेव्हा पण कोणत्या पण सामाजिक सेवी संस्था असतील, तेव्हा त्यांना एनसीसीचा मुख्य रोल, हेतू किंवा त्यांची भूमिका या सामाजिक सेवांमध्ये, सामाजिक त्यांचा जो कम्युनिटी डेव्हलपमेंटच्या पार्ट मध्ये त्यांचा रोल मुख्यतः काय हा खूप महत्वाचा असतो। हा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे। तुम्ही सेकंड इयरला आहात, तुमच्या
अनेक वेळी तुम्ही वेगवेगळ्या परीक्षांना फेस करणार आहात. स्पेशली BC NCC मधल्या मुख्य परीक्षा त्यांना तुम्हाला नाही म्हटलं तरी 25-25, 30-30 मार्काला टॉपिक येईल, विचारला जाईल. मे बी 45 मार्काला देखील विचारला जातो. या वर्षी कशी त्याच्यावर सगळ्यात जास्त भर असणार आहे. तेव्हा तुम्हाला एसे रायटिंग पासून सगळ्या गोष्टी लिहिता आल्या पाहिजे. यामध्ये यानंतर तुम्हाला SSB इंटरव्यू मध्ये देखील ह्या गोष्टी विचारल्या जातात कि भैया आप NCC के मायने में एग्जैक्ट सोशल सर्विस को क्या समझते हो, उसका इंपॉर्टेंस कितना आप जज कर सकते हो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारलं जातं. CDSच्या इंटरव्ह्यू मध्ये देखील, CDS मध्ये देखील परीक्षा 5 नंतर 5 तासाचा इंटरव्ह्यू असतो. IMA साठी पण ह्या गोष्टी विचारल्या जातात. आर्मी फोर्सेस रिक्रुटमेंट विविध त्या ऑफिसर रँक असले नसतील मला माहिती नाही, पण ज्या JCOच्या किंवा NCOच्या रँकिंग असतात तर त्या परीक्षांमध्ये किंवा त्या रिक्रुटमेंटच्या दरम्यान मध्ये त्यांना सामाजिक सेवा संस्थांच्या दरम्यान मध्ये कारवाई कशी केली जाते त्या पद्धतीने विचारलं जातं. त्याच्यानंतर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स इंटेलिजन्स ब्युरो नावाचं म्हणजे गुप्तहेर खातं ऑर्गनाईज करतं. यामध्ये बऱ्याच वेळी याच्या मेन्सला किंवा रिटर्नच्या परीक्षांमध्ये ACIO ग्रेड 2च्या परीक्षांमध्ये एसे रायटिंग केलं जातं. एसे रायटिंग मध्ये अंतर्गत आणि बाह्य संदर्भात प्रश्न विचारले जातात. तेव्हा तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की आजच्या काळामध्ये पॅन्डेमिक सारख्या गोष्टींच्या दरम्यान मध्ये एका युवकाचा रोल काय असू शकतो, एका भारतीय नागरिकाचा किंवा जगातल्या सगळ्या नागरिकांचा मुख्य भूमिका या जागतिक शांततेमध्ये कसा असू शकतो, इलिगल क्राईम्स आपण कसे बंद करू शकतो त्या संदर्भात आपण लिहू शकतोय. त्यासाठी हे टॉपिक जाणून घेणं गरजेचं आहे की एक्झॅक्ट या सगळ्यांमध्ये आपला रोल काय. UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मूवी चित्रपट पाहिले तुम्ही, चित्रपटांमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल ते विद्यार्थी नेहमी त्यांना एक प्रश्न दिला जातो, एखादी कन्सेप्ट दिली जाते आणि सामाजिक संस्थे संदर्भामध्ये किंवा सामाजिक विकास कम्युनिटी डेव्हलपमेंट संदर्भामध्ये नेमका त्या युवकाचा एक अधिकाऱ्याचा रोल, त्याची भूमिका काय असते, या सगळ्या मूळ मथळ्यामध्ये तुम्हाला UPSC MPSC सारख्या परीक्षांमध्ये ह्या गोष्टी तयार करून द्यायच्या. म्हणून तुम्हाला सगळ्या सर्वांगीण विकासासाठी मी हा तुम्हाला मुद्दा आज समजून सांगतोय. टाइप्स ऑफ सोशल वर्क. बघा, सोशल वर्क जो असते हे साधारणतः माझ्या माहितीनुसार एक आपण 7 विभागात त्याला डिवाइड करू शकतोय. त्यात एक सामाजिक भाग आहे, दुसरा आहे तांत्रिक जे टेक्नॉलॉजिकल, तिसरा आहे एन्व्हायरमेंटल म्हणजे पर्यावरण दृष्टिकोनातून, चौथा आहे आर्थिक दृष्टिकोनातून, त्यानंतर 5वा आहे हा शारीरिक व्याधी किंवा फिजिकल फिटनेस संदर्भात आहे, 6वा आहे दृष्टिकोनातून आपण प्रशासनाला किती सामाजिक सेवा प्रोव्हाइड करतोय आणि त्या प्रशासन सुव्यवस्थेसाठी आपण मदत करतोय, आणि 7वा आहे कम्युनिकेशन. दळणवळणमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये सुलभ व्हावं, प्रजातंत्राला किंवा आपल्या सामाजिक संस्थांना कम्युनिटी डेव्हलपमेंट करताना महत्वाचं काय, व्यापार व्यवसाय तंत्र किंवा एक जोडणी तंत्र आपल्याला म्हणू शकतो. म्हणजे माझा शेतकऱ्याचा माल दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे, जर पोहोचला तर साहजिक आहे मला 2 पैसे जास्त मिळतील, माझा कम्युनिटी डेव्हलपमेंट होणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांचा महत्वाचा भाग आपल्याला ह्या भागांमध्ये समजून घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेत गेलात तर हे लक्षात ठेवा, तुम्हाला ह्या पद्धतीनं तुमचं स्वतःचं एक अनालिसिस असलं पाहिजे. जरी वेगवेगळ्या पद्धतीचं असलं तरी वेन डायग्राम पद्धतीने तुम्ही हे समजून सांगू शकतात. इव्हन इंटरव्ह्यूला गेले तुम्ही स्वतःची कन्सेप्ट राबवू शकतात. मी माझी स्वतःची कन्सेप्ट राबवली आहे, मी त्या पद्धतीने तुम्हाला आज सांगणार आहे जे मला समजलंय. तर चला तर आपण पाहूया महत्वाचा पहिला त्याच्यातला या सोशल सर्व्हिस टाईप मधला ऍडमिनिस्ट्रेशन बेस्ड सोशल सर्व्हिस. या प्रशासकीय सेवांमध्ये विशेषतः आपण काही मागच्या वर्षी 2 वर्षापासून आपण काही गोष्टी पाहत आहोत. आधार कार्ड ही एक कन्सेप्ट आपण भारतात राबवतोय, पण मध्ये अनेक ठिकाणी याच्याविषयी गैरसमजुती आहेत की याच्यात नागरिकत्वापासून अनेक विषय बोलले जातात. पण याच्यात खरं तर आधार कार्ड पाहिलं तर आपल्या अंतर्गत सुरक्षेसाठी आपल्याला ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आपला सार्वभौम एक राष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि या सगळ्या राष्ट्राच्या या नीतीमध्ये योजनांमध्ये एक UID आपल्याला नंबर दिला गेला आहे, युनिक ID नंबर दिला गेला आहे, आयडेंटिफिकेशन नंबर. या युनिक आयडेंटिफिकेशन नंबर मध्ये आधार कार्डची जी योजना आहे, पॉलिसी आहे,
ग्रामीण भागामध्ये अनेक लोकांना समजावून सांगायचं की बाबा रे, तुझ्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. दॅट इज युअर आयडेंटिटी. प्रशासकीय व्यवस्थेसाठी तुमचं शासकीय काम व्यवस्थित व्हावं, तुम्हाला इतर गोष्टींमध्ये कोणता तुमचा डुप्लिकेट तयार होऊ नये किंवा तुमचा थंब इम्प्रेशन कुठे वापरला जाऊ नये, कुठे फ्रॉड होऊ नये, तुम्ही कुठे गंडले जाऊ नये, म्हणून आधार कार्डचं आवश्यक आहे. त्याच्यानंतर वेस्ट मॅनेजमेंट. आता तुम्ही मागच्या वर्षी पाहिलं असेल, एक वर्ल्ड फोरम झाली होती, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, WEF. तर ह्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये आपले माननीय पंतप्रधान जे आहेत त्यांनी काही गोष्टी सुचवल्या. त्याच्यामध्ये R3 ची पॉलिसी देखील सांगितली, रिड्यूस, रियूज आणि अजून काय भूल जाते हो जल्दी. रिसायकल. हा, रिसायकल. रिड्यूस, रियूज, रिसायकल. रिप्यूज. करेक्ट करेक्ट करेक्ट. येस, तुम्ही ऐकता ते म्हणजे झोपले नाहीत सगळे. वेस्ट मॅनेजमेंट मध्ये ही तंत्र आपल्याला वापरायचंय. टाकाऊपासून टिकाऊ बनवायचंय. काही गोष्टीत प्लास्टिक आहे, प्लास्टिकचा कचरा विघटन होत नाहीये, काचेची बाटली पडली, तुम्ही प्लॉगिंग करत आहात, याच्यातून तुम्हाला महत्व कळलंय. जेणेकरून हे बघा, जेवढी लोकसंख्या वाढणार आहे तेवढं वेस्ट बाहेर पडणार आहे, उत्सर्जित होणार आहे. मग ते तुमच्या खाण्यापिण्याच्या माध्यमातून मलविसर्जन असू द्या किंवा पिण्याचं पाणी असू द्या, पाण्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टी मिक्स करत आहात, जे अगदी आपण फिनाईल पासून अनेक गोष्टी विरघळत टाकतोय, त्याच्यामुळे आपल्या बायोडायव्हर्सिटीला धोका निर्माण झालाय. बऱ्याच लोकांचे मोबाईल खराब झाले, तर ई वेस्ट, ई कचरा तयार झालाय. म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉर नंतर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी शेलिंग्स पडलेल्या होत्या, त्याच्यामुळे रेडिएशनचा धोका निर्माण झाला होता. अशा अनेक गोष्टी आहेत. सो बी केअरफुल. हे ऑटो पॅक्ट बंद करा प्लीज, यूज केअरफुली. कोई भी हरकत नहीं करेगा. गौरव, ये स्टॉप कर दो. ऑटो पैड जरा सप्लाय नहीं करना है, सिर्फ ऍडमिन करना है. यस सर. त्याच्यानंतर आहे बेसिक सामाजिक सेवा. आपण बघूया, आपण अनेक वर्षांपासून पल्स पोलिओ मोहीम किंवा ह्या सगळ्या राबवतो. तसं आपण एक एनसीसी कॅडेट म्हणून विकर सेक्शन मध्ये जे आहेत सोसायटीमध्ये जे गरजू आहेत त्यांना आपण मदत करत असतो. बघा, तुम्ही लहानपणी 1-1 रुपयाचे झेंडे विकत घ्यायच्यात की नाही. त्याच्यात आपल्याला दिसायचं की अपंग लोकांना ते 1-1 रुपया जायचा, तो फंड त्या लोकांना जायचा. नंतर ते 1 रुपये 8 रुपये झाले, 10 रुपये पण झालेत. इव्हन आपण सैनिक कार्यालय, सैनिक जो निधी असतो कार्यालयाला, सैनिक कार्यालयाला आपण एक 10 रुपयाचा निधी प्रत्येक कॅडेट देत असतो. आता ते बऱ्याच वेळी बंद झालं किंवा काही वेळी आपल्याकडे पुस्तकं येत पण नाही, पण आलेत तर आपण जेवढं होईल तेवढं आपण योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये ह्या सगळ्यांमध्ये एनजीओ म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचा रोल देखील महत्वपूर्ण आहे. याला आपल्याला समजून घ्यावं लागेल. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स अँड वुमेन्स, बेटी बचाव बेटी पढाव, या सगळ्या कन्सेप्ट आपण राबवल्या आहेत. स्टॉप चाइल्ड लेबर सारख्या कन्सेप्ट आपण राबवल्या होत्या. याच्याविषयी बऱ्याच वेळी एसे रायटिंग विचारला जातो. आपण याच्यात काय करू शकतो, तर आपण आयडेंटिफाय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. एरियामध्ये कुठे जर चाइल्ड लेबर होत असेल तुम्ही इन्फॉर्म करा. तुम्ही कदाचित एनसीसी कॅडेट जरी नसाल तरी तुम्ही तिथल्या लोकल पोलीस डिपार्टमेंटला किंवा तिथल्या संबंधित अधिकाऱ्याला सांगू शकतात. इन रिटर्न मध्ये देऊ शकतात की तुम्ही तुमचं एक गुडविल, एक चांगला नागरिक म्हणून एक कर्तव्य बजावू शकतात. ऑलवेज अँड ऑलवेज. ओके. कुठे टीजिंग होत असतं, म्हणजे महिलांची छेडखानी होत असते ट्रेनमध्ये म्हणा किंवा सामाजिक स्थळांमध्ये, स्त्रिया मुली बोलत नाहीत, तुम्ही त्यांना बोलतं करू शकता, तुम्ही त्यांना विश्वास, आधार देऊ शकतात. तुम्ही चांगला नागरिक म्हणून त्यांच्यासाठी मदत करू शकतात. महिला पोलीस अधिकाऱ्यांना सांगू शकतात, त्यांची मदत करू शकतात. अनेक ठिकाणी त्यांना तुम्ही कायद्यांची जाण करून देऊ शकतात. त्यांना लीगल
द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स अँड वुमेन्स, याच्यातला सगळ्या कन्सेप्ट मी तुम्हाला तिघा चारी कन्सेप्ट सांगितले आहेत, तुम्हालाही बऱ्यापैकी माहिती आहे. पण तुम्हाला याचं जास्तीत जास्त आर्टिकल वाचायचे, ब्लॉग लिहायचे, आणि राज्यसभा चॅनल, लोकसभा चॅनलवरती अनेक वेळा याच्याविषयी माहिती दिली जाते, आर्टिकलची किंवा सविस्तर कायद्यांची देखील माहिती दिली जाते. आकाशवाणी रेडिओवरती देखील चांगली माहिती दिली जाते. इव्हन आपले पंतप्रधान श्री मोदीजी जे आहेत तर ते देखील याच्या संदर्भात अनेक विषयी चिंतित असतात. काही घटना झाल्या तरी त्यावेळी ते चिंतित असतात. तर आपल्याला त्याच्याविषयी जास्तीत जास्त नॉलेज जमवायचं आहे. टेक्निकल फील्डमध्ये आपण सोशल वर्क कसं करू शकतो बघा. आपण मागच्या वर्षी सायबर सिक्युरिटीचं एक लेक्चर आपण ठेवलं होतं लोकल एसपी ऑफिसमध्ये. फिशिंग नावाचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशांमध्ये किंवा मोठ्या मोठ्या राष्ट्रांमध्ये होत असतो. मग फिशिंग म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला एक फ्रॉड कॉल येणार आणि सांगितलं जाणार की तुम्ही असं आहे, तुम्हाला खूप मोठी लॉटरी लागली आहे 2 कोटीची, तर तुम्ही एक काम करा, 25,000 रुपये आमच्या अकाउंटला इन्कम टॅक्स पहिले जमा करा. आणि बरेच लोकांनी पैसे जमा देखील केलेत. पण त्यानंतर तो कॉल नंबर हा इंटरनेटवरून आलेला होता किंवा फ्रॉड हायकिंग वरून आलेला होता हे कळत होतं. त्यानंतर सायबर सिक्युरिटीमध्ये हायकिंगचे प्रकार खूप जास्त आहेत. साधारणतः हायकिंगचे खूप प्रकार आहेत, पण व्हाईट, ग्रे आणि ब्लॅक असे महत्वाचे प्रकार आहेत. मेनली व्हाईट हायकिंग जी आहे ती गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूशनसाठी लिगल पद्धतीनं राष्ट्राच्या सुरक्षेसाठी केली जाते. ग्रे हॅकिंग वगैरे असते ती गरजेप्रमाणे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स करत असतात. ब्लॅक हॅकिंग ही पूर्णपणे त्या लेवलला त्यांच्या चोरट्या पद्धतीनं दुसऱ्या राष्ट्रांच्या राजकीय, लष्करी किंवा आर्थिक इन्स्टिट्यूशन मध्ये घुसून त्यांचं तबाह करण्यासाठी, सायबर अटॅक करण्यासाठी ते हॅकिंग करत असतात. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये या सायबर सिक्युरिटीला, या नॉन ट्रेडिशनल थ्रेट्सला खूप अनन्यसाधारण महत्व मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला अवेअर करायचं, पब्लिकला अवेअर करायचं. बाबा सगळ्यांसमोर पासवर्ड टाकू नको, एटीएम मध्ये गर्दी करू नका. समोरचा व्यक्ती पासवर्ड टाकतोय तर त्याला प्लीज सांगा बाबा तू हात खाली ठेवायचा आणि मग पासवर्ड टाक, जेणेकरून त्या लोकांना फायदा होईल. त्यांना तर अवेअर आहे की आपलं कोणीतरी पासवर्ड बघतोय, सीसीटीव्ही कॅमेरा आहे. कॉमन ठिकाणी जेव्हा तुम्ही बघतात थंब इम्प्रेशन मोबाईलला टच केल्यामुळे आता पासवर्ड टाकण्याची गरज नाहीये. पण अजूनही बरेच लोकांना माहिती नसतं, तर ते सांगतात की बाबा रे, म्हातारा व्यक्ती सांगतो की माझं एटीएम कार्ड घे आणि मला पैसे काढून दे. तर काही चोरटे लोक याचा गैरफायदा देखील घेतात. म्हणून एटीएम कार्डवाल्यांनी देखील आपल्याला काही नवीन पद्धती सांगितल्या की जर तुम्ही उलटा पासवर्ड टाकला तर पोलीस लोकांना कळणार आहे. बँकिंग म्हणजे सेफ बँकिंग ट्रान्झॅक्शन साठी मी तुम्हाला हे सगळं सांगतोय. सोशल सेफ्टी सोशल नेटवर्किंग कसं वापरायचं, कोणत्या गोष्टी काळजी घ्यायच्या आहेत, कोणत्या रुमर्सला आपण स्टॉप करू शकतो, याच्या बाबतीत आपल्याला अवेअरनेस असणं गरजेचं आहे, जेणेकरून कोणाची प्रतिमा मलिन होऊ नये. म्हणून कुठेही सोशल ओमिटिंग करू नका. म्हणजे कुठेही व्हॉट्सअप ग्रुपवरती एखाद्या मोठ्या नेत्याविषयी, आपल्या एखाद्या आदर्श व्यक्ती संदर्भात कोणीतरी काहीतरी सोशल ओमिटिंग करतं, चुकीच्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करत असतं, तर आपण सोशल वर्क करताना एक लक्षात घ्या की टेक्निकल फील्डमध्ये आपण असं कुठेही आपल्या चुकीच्या भावना किंवा लगेच चुकीच्या प्रतिक्रिया ह्या उमटवायच्या नाहीयेत. तुम्ही एक रिस्पॉन्सिबल, जबाबदार नागरिक आहात, एक सोल्जर आहात. त्याच्यामुळे अशा गोष्टींपासून वाचायचं आहे आणि पूर्णपणे टाळायचं आहे. सो ये अपना जॉब नहीं है. अपना जॉब क्या है, सोसाइटी को रिपेयर करना है, अपने रूमर्स से बचाना है. हेल्थ सोशल वर्क मध्ये तुम्हाला सांगितलंय, आपण अनेक वर्षापासून सगळ्यात पहिले पोलिओ पासून मध्ये काम करतोय, एड्स अवेअरनेस मध्ये काम करतोय, अँटी कॅन्सर साठी आपण काम करतोय, अँटी टोबॅको आपण 31 मे मध्ये सेलिब्रेट करतोय इन द सेन्स आपण अवेअर करतोय पब्लिकला, अवेअरनेस प्रोग्राम आपण लॉन्च करतोय. ब्लड डोनेशन करावं याच्याविषयी अवेअरनेस करण्याची गरज नाहीये, पण आपण स्वतःहून ब्लड डोनेशन करून योगदान देतोय. दुर्दैवानं प्रत्येक शतकामध्ये काही पॅन्डेमिक्स येतात, संसर्गजन्य आजार येतात, तर त्यापासून वाचण्यासाठी अनेक विविध कार्यालयामध्ये किंवा दशकांमध्ये वेगवेगळ्या पद्धती येतात. पूर्वी गेरू वगैरे असे आजार होते, नारू म्हणून होता, किंवा आजार तापाचे प्रकार होते, तर प्लेग आला काही काळामध्ये. ह्या सगळ्या आजारांनी, साथीच्या आजारांमुळे
देवीच्या आजारांमुळे. नंतर आपण त्याच्यावर अवेअरनेस प्रोग्राम लॉन्च केला की आपण हे करू नये, ते करू नये. इव्हन तुम्ही आता बऱ्याच वेळी पाहिलं असेल, पॅडमॅन नावाचा चित्रपट आला येऊन गेला, ते महिलांच्या जाणीव संदर्भात होता. ह्या अशा सामाजिक चित्रपटांचा उद्देश काय होता की राष्ट्रीय आपल्या राष्ट्रामध्ये जेवढे पण नागरिक आहेत त्या नागरिकांची एक प्रकारे शारीरिक फिटनेस, त्यांची वैद्यकीय शारीरिक तपासणी असेल ती मजबूत असावी. त्यांना कोणत्याही आजाराने किंवा सार्सने किंवा एक प्रकारच्या पॅन्डेमिकमुळे त्यांना कोणताही त्रास होऊ नये. याच्यामुळे बौद्धिक अनेक वर्षापासून सरकारी ज्या लोकांवर खर्च करते असे विशिष्ट रिसर्चर, सायंटिस्ट, खूप मौल्यवान लोक जी आहेत, बुद्धिमान लोक आहेत, ते मरू शकतात आणि त्याच्यामुळे राष्ट्राचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. विशेष करून एखादं राष्ट्र तिथल्या राष्ट्रातल्या युवकांच्या ताकदीवरती उभं राहतं. त्या युवकांची ताकद ही महत्वाची, त्याच्यामुळे युवक सेफ असला पाहिजे. म्हणून आपल्याला सगळ्या सामाजिक मोहिमा राबवायच्यात, अवेअरनेस प्रोग्राम राबवायचे आणि त्याच्यात तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. विशेष करून तुम्हाला 5 ते 10 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एनसीसी एक प्रकारे आपला हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम कसा लॉन्च करते, कसा सोशल अवेअरनेस करते, हे खूप महत्वाचं आहे. कम्युनिकेशन बेस्ड सोशल सर्व्हिस आपण जर बघितली तर त्याच्यात आपण बघतो की ट्रॅफिक कंट्रोल हा विशेष करून एखादा डिझास्टर होतो तेव्हा आपण त्या पोलीस सुपरविजनच्या अंडरमध्ये राहून, फक्त ते मेन माझं आवाज जरी ऐकला तरी चालेल. कम्युनिकेशन बेस्ड तुम्ही पाहिलं, एन्व्हायरमेंट मध्ये पाहिलंय, त्यांच्या ट्रॅव्हल सेफ्टी मध्ये आपण लोकांना अवेअर करू शकतो केलं पाहिजे. मुळात बऱ्याच वेळी रुमर्स असतात, त्या रुमर्स आपण कॅन्सल केल्या पाहिजे. डिझास्टरच्या वेळी आपण एक हेल्थ सेंटर तयार करतो बऱ्याच वेळी. युपीएससी परीक्षांमध्ये विचारलं जातं की ह्या ऍज अ एनसीसी कॅडेट म्हणून किंवा सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये किंवा सिव्हिल डिझास्टरच्या वेळी ज्या पण नागरी संस्था आहेत, सिव्हिल ऑर्गनायझेशन्स, ह्या सगळ्यांचा रोल यामध्ये महत्वाचा असतो. त्यांची मदत कशी घेतली जाते, यांच्याशी कोऑर्डिनेशन कसं केलं जातं. मागच्या वेळेस आपण जेव्हा डिझास्टर मॅनेजमेंट शिकलं त्यावेळी तुम्हाला मी सांगणार पण होतो, पण याच्यासाठी हा काही गोष्टी थांबवून ठेवल्या होत्या. जेव्हा पण डिझास्टर्स होतात तेव्हा तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की अशा वेळी आपल्याला एक नागरिक म्हणून, उत्कृष्ट नागरिक म्हणून, पूर आला असेल किंवा पाण्याची सुखा दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ असतील, भूकंप आल्यानंतर नागरिकांना सगळ्यात पहिले काय पाहिजे असतं, एक तर पहिले फर्स्ट एड पाहिजे. दुसरी गोष्ट, फर्स्ट एडच्या बरोबरच लोकांना काय पाहिजे, औषधं किंवा प्रायमरी हेल्थ पाहिजे, त्यांना विश्वास पाहिजे, त्यांना रिहॅबिलिटेशन सेंटर्स पाहिजेत. पण तत्पुरती त्यांना आपण कॅम्प्स तयार करून देणं, त्यांना ऊन असेल तर उन्हापासून वाचवणं, पाऊस असेल तर पावसापासून वाचवणं, शेल्टर्स तयार करून देणं, आपला हा रोल आहे. एनसीसी कॅडेटचा हा रोल आहे आणि तो कायम लक्षात ठेवला पाहिजे. तो आपण काय करायचा आहे. तुम्ही आजीवन कॅडेट असणार आहात. तुम्ही फक्त हा एक संस्कार आहे. तुम्ही 3 वर्षापुरता कॅडेट नसतात तर तुम्ही आजीवन असतात, मरेपर्यंत तुम्ही कॅडेट असणार आहेत. त्याच्यामुळे ह्या कॅडेट असण्याची जी संस्कृती आहे, जी मनातला जो गाभा आहे, संस्कार आहे, विचार आहे, तो तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे. डिझास्टर आता कोविड-19 हा देखील एक डिझास्टरच आहे. त्याच्यामुळे यामुळे जे काही कम्युनिकेशन तुटतंय, जो लोकांमध्ये व्यवसाय व्यापार तुटतोय, त्यात तुम्ही मदत करत आहात. एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये आपण ट्री प्लांटेशनची एक सगळ्यात मोठी भूमिका आपण बजावलेली होती. वृक्षारोपण करून पर्यावरणामध्ये एक सामाजिक संदेश आपण देतोय आणि ह्या बायोडायव्हर्सिटीला, या जीव संवर्धनाला आपण मदत करतोय. एक झाडही लावताना आपण फळांची झाडं लावतोय, त्याच्यामुळे छोटे छोटे पशु पक्षी, कीटक, फुलपाखरू यांचं अस्तित्व राहत आहे. त्यानंतर स्वच्छता मोहीम आपण राबवली होती. अनेक ठिकाणी आपण सामाजिक पुतळ्यांपासून, म्हणजे रेल्वे स्टेशन देखील काही मुलांनी स्वच्छ केले होते, बस स्टँड आपण स्वच्छ केले होते. लोकांना सांगितलं की तुम्ही कचरा टाकू नका, प्लास्टिक टाकू नका.
आता बऱ्या प्रमाणात भारतीय नागरिकांमध्ये जाणीव आली आहे. त्यामुळे आपण कुठेही कचरा टाकत नाही, दुकानदार स्वतः एक टोपली ठेवतो, घाण करत नाही. पोल्युशन कंट्रोलमध्ये आपण एक मोठी भूमिका अदा केलेली आहे. आपण सगळ्यात पहिले हॉर्न कुठेही ऍक्सिडेंट देत नाही गाड्यांचे, सिग्नलचे आपण गाडी बंद करतोय, पेट्रोल वाया घालत नाहीये, आपण लाकडं जाळत नाहीये कुठे पण. मध्यंतरी सरकारची काही योजना होती सगळ्यांना सिलेंडर मिळण्यासाठी, आपण लोकांना अवेअर केलंय, लोकांना सांगितलंय की आपण पोल्युशन करू नये. म्हणजे पर्यावरणामध्ये जल प्रदूषण, वायू प्रदूषण किंवा मृदा प्रदूषण या संदर्भात आपली मोहीम खूप महत्वाची होती आणि ही अहोरात्र चालत राहणार आहे. आपण हे लोकांना समजावून सांगायचं आहे की बाबा याच्यामुळे हे नुकसान होणार आहे, आपल्या भूगोलाला किंवा आपल्या राष्ट्रामध्ये हे सगळ्या गोष्टींचं नुकसान होत आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये देखील आपण सामाजिक सेवा करत आलेलो आहे. गेल्या 5-6 वर्षापासून आपण स्पेशली आपण सगळ्यात सुरुवातीला ऑनलाईन कॅम्पेनसाठी मदत केली होती. म्हणजे भीम ॲप वगैरे हे तेव्हा जस्ट आले होते आणि बऱ्याच लोकांना चालवता येत नव्हतं. तर आपले कॅडेट्स त्या घराघरात जायचे आणि सांगायचे की तुम्ही डिमॉनिटायझेशन नंतर स्पेशली म्हणजे 8 नोव्हेंबर 2016 जेव्हा नरेंद्र मोदींनी घोषणा केली की आजपासून विशिष्ट नोटा ह्या चलनामध्ये बंद केल्या गेल्या, तर चलनाची तुटवडा कमी होत होता. तर कॅशलेस ट्रान्झॅक्शन सिस्टीम म्हणजे कोणतेही कॉइन न देता, फिजिकली चलन न देता आपण व्यवहार करू शकतो. मग त्याच्यासाठी ऑनलाईन ऍप आपण तयार केलेले होते. त्यात भीम ऍप हे शासकीय पद्धतीने आपल्याला लॉन्च केलं होतं, पण त्याची कॅशलेस ट्रान्झॅक्शन कसे करावे त्याच्याविषयी माहिती नव्हती. तर एनसीसी कॅडेटने आपल्याला ही सगळी माहिती समजावून सांगितली होती. याच्यामध्ये आपला रोल हा खूप प्रामाणिकपणाचा असतो. अनेक युवक आहेत जे लोन सिस्टीम त्यांना पाहिजेत, पण सरकारने ज्या एक स्पर्धात्मक आयुष्यामध्ये आपल्या युवकांना, राष्ट्रातल्या युवकांना इन्स्पायरेशन म्हणून काही मुद्रा लोनची स्कीम सुरू केली होती. त्यात व्याजदर खूप कमी होते. तर याच्याविषयी आपल्या तरुण विद्यार्थ्यांनी, कॅडेट्सनी याच्याविषयी तयार केलं. या सगळ्यांचा फायदा मेक इन इंडियाला झाला होता. मेक इन इंडिया म्हणजे काय? हे राष्ट्रांतर्गत आपण आपला इंडस्ट्रियल आपण अधिक जॉब नाही मिळवायचे. आता बऱ्याच वेळा पाहता तुम्ही चीप लेबर म्हणून भारतीय नागरिकांची ओळख वेस्ट एशियामध्ये बऱ्यापैकी आहे. ऑइल फील्ड्स मध्ये, आखाती देशांमध्ये आपले नागरिक जातात, मोठ्या मोठ्या कंटेनरमध्ये बिचारे 3-3, 4-4 वर्ष कंटिन्यू राहतात, त्यांना तिथे जेवणाची व्यवस्था नसते. आता मात्र ह्या कंपन्या सगळ्या आपल्या देशात येणार, प्रोसेसिंग आपल्या सगळ्या देशात होणार. जरी ती कंपनी विदेशी असेल पण तिचा माल मात्र आपल्या देशात तयार होईल आणि इथून तो संपूर्ण एशिया खंडामध्ये तो ट्रान्झॅक्शन्स मध्ये येईल. याचा फायदा काय होईल? ते याचा फायदा असा आहे, नागरिकांमध्ये एक प्रकारचं रोजगार नियंत्रण, रोजगार निर्माण होणार आहे. छुपी बेरोजगारी राहणार नाही, अर्धी बेरोजगारी राहणार नाही. या संदर्भात अजून काही तुम्हाला वाटलंच तर तुम्हाला मी सुरुवातीला जे ऍप्लिकेशन सांगितले ते तुम्ही वापरू शकतात. ओके, तेजस एनसीसी सॉन्ग बजा सकते हो? एकच चालला. हा, ऐकू येत होतं तेजस?